नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जनसुविधा योजना सांगली 2025-26 यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने पलूस तालुक्यातील 13 गावातील विकास कामासाठी पहिल्या टप्प्यात 60 लाख रुपये विकास निधी मंजूर झाला असल्याची माहिती पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट तालुका अध्यक्ष सारंग माने यांनी दिले। सारंग माने पुढे म्हणाले की आमचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष निलेश येसुगडे यांच्या माध्यमातून हा विकास निधी आणला असून पलूस तालुक्यातील गावांमध्ये खर्च केला जाणार आहे। ती गावे पुढीलप्रमाणे: येळावी पलूस नळवाडी सावंतपूर रस्ता 20 लाख, दुधोंडी तालुका पलूस प्रभाग क्रमांक 5 मध्ये अंतर्गत सोयी सुविधा पुरविणे 3 लाख, बांबवडे तालुका पलूस लोहार ओढा ते तासगाव कराड रोड रस्ता विकास करणे 4 लाख, सावंतपूर तालुका पलूस प्रभाग क्रमांक 4 मध्ये अमित सावंत घर ते जयकर माने घर रस्ता विकास करणे 3 लाख, सावंतपूर तालुका पलूस प्रभाग क्रमांक 5 मध्ये मधुकर सावंत घर ते अणुसया सावंत घर रस्ता विकास करणे 3 लाख, सांडगेवाडी तालुका पलूस प्रभाग क्रमांक 3 अंतर्गत सोयी सुविधा पुरविणे 3 लाख, बुरुंगवाडी तालुका पलूस रेल्वे लाईन बुरुंगवाडी ते स्मशानभूमी रस्ता विकास करणे 3 लाख, भिलवडी तालुका पलूस जुना सुकवाडी रोड ते निलेश येसुगडे यांच्या प्लॉटपर्यंत खडीकरण करणे 3 लाख, अंकलकोप तालुका पलूस दिगंबर कॉलनी येथील अल्लाउद्दीन महाबरी घर ते प्रकाश चांदणे घर रस्ता विकास करणे 3 लाख, आमनापूर तालुका पलूस गावांतर्गत रस्ते विकास करणे 3 लाख, चोपडेवाडी तालुका पलूस गावांतर्गत सोयी सुविधा पुरवणे 3 लाख, नागठाणे तालुका पलूस नागेश्वर मंदिर ते हुतात्मा डेअरी रस्ता विकास करणे 3 लाख, बुर्ली तालुका पलूस मिरजकर घर ते चौगोंडा घर RCC गटार बांधणे 3 लाख, मोराळे तालुका पलूस चंद्रकांत शिंदे घर ते बबन पाटील घर RCC गटर रस्ता करणे 3 लाख असा एकूण पहिल्या टप्प्यात 60 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असून या पलूस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त विकास निधी आणून या पलूस तालुक्यात विकास कामे करू व नागरिकांच्या समस्या सोडवू अशी माहिती शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सारंग माने यांनी पत्रकार परिषदेत दिले। पलूस तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या संदर्भामध्ये जिल्हा नियोजन मधून आमदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तब्बल 60 लाख रुपयाचा निधी मंजूर पलूस तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांसाठी जवळपास 60 लाख रुपयाचा निधी हा वेगवेगळ्या कामांच्यासाठी विकास कामांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये तब्बल 60 लाख रुपयाच्या निधीमध्ये सावंतपूर, बांबवडे, बुरुंगवाडी, भिलवडी, आमनापूर, त्याचबरोबर सांडगेवाडी आणि चोपडेवाडी, नागठाणे, बुर्ली, मोराळे या गावांसाठी जनसुविधा असेल, नागरी सुविधा असेल, या दोन्ही माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार, या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा, त्याचबरोबर या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा, त्याचबरोबर पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष निलेश येसुगडे यांच्या माध्यमातून व यांच्या मार्गदर्शनाखाली जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करत आहे पलूस तालुक्यामध्ये, त्यांनी विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही जी मागणी केलेली होती या गोष्टीला पाठपुरावा सातत्याने ठेवलेला होता, त्याला यश मिळालेलं असून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 60 लाख रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला असून DPDC मधून हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे पलूस तालुक्यासाठी। त्याचबरोबर अजून बऱ्याच गोष्टींची मागणी विकास कामाच्या संदर्भामध्ये आम्ही ठेवलेली आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता आचारसंहिता सुरू असून जानेवारीमध्ये उर्वरित राहिलेला निधी हा वर्ग करण्यात येईल अशी ग्वाही आमदार अजितदादा पवार यांनी व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा यांनी दिलेले आहे। या सर्व योजनांच्यासाठी व विकास कामांसाठी सातत्याने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा व निलेश येसुगडे यांचा पाठपुरावा सातत्याने असतो। त्याचबरोबर पलूस तालुक्यामध्ये अजून
जितका निधी आपल्याला DPDC मधून घेता येईल याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व स्वतः मी तालुका अध्यक्ष या नात्याने मी प्रयत्न करतो. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.